नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण भागात आपलं सहर्ष स्वागत. आपण प्रश्न क्रमांक 21 मध्ये विचारलं होतं की मासिक पाळीत पॅड किंवा कापड किती वेळानं बदलावं. अचूक उत्तर आहे दर 4 ते 6 तासांनी. श्रोते हो, मासिक पाळी ही निसर्गाची एक देणगी आहे, पण आजही अनेक ठिकाणी याला अशुद्ध मानून महिलांना वेगळं बसवलं जातं. वैद्यकीय दृष्ट्या यात कोणतीही अशुद्धता नाही, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र या दिवसात योग्य स्वच्छता न ठेवल्यास महिलांना गंभीर आजार होऊ शकतात आणि हेच आज आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मासिक पाळीच्या दिवसात जंतू संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन होण्याचा धोका सर्वाधिक जास्त असतो. जर एकच सॅनिटरी पॅड किंवा कापड खूप वेळ म्हणजे 4 ते 6 तासांपेक्षा जास्त वापरलं तर त्या ओलाव्यामध्ये बॅक्टेरिया अत्यंत वेगानं वाढतात. यामुळे खाज सुटणं, पुरळ येणं आणि पुढे जाऊन गर्भाशयाचे किंवा मूत्रमार्गाचे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणूनच रक्तस्राव जरी कमी असेल तरीही ठराविक वेळेत आरोग्यासाठी पॅड बदलणं हे अनिवार्य आहे. आरोग्यदायी मासिक पाळीसाठी या 4 गोष्टी नेहमी पाळा. स्वच्छ साधनांचा वापर करा, म्हणजेच काय तर नेहमी सॅनिटरी पॅड वापरा. कापड वापरत असाल तर ते सुती असावं आणि धुतल्यानंतर नेहमी कडक उन्हात वाळवावं. दुसरी गोष्ट म्हणजे हात धुणे. पॅड बदलण्यापूर्वी आणि नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. तिसरं म्हणजे योग्य विल्हेवाट. वापरलेले पॅड कागदात गुंडाळून कचराकुंडीत टाकावे, ते उघड्यावर फेकू नका. चौथी गोष्ट म्हणजे पौष्टिक आहार. या दिवसात थकवा टाळण्यासाठी आहारात गूळ, शेंगदाणे आणि पालेभाज्यांसारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. तुमच्या गावातील आशाताई किशोरवयीन मुलींना, महिलांना या संदर्भामध्ये खूप चांगलं मार्गदर्शन करत असतात. श्रोते हो, प्रश्न क्रमांक 22चे सर्वात पहिलं अचूक उत्तर देऊन विजेता व्हायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. सुरक्षित रहा, निरोगी रहा. धन्यवाद.